नमस्कार मंडळी, सध्या कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठी सीझन 5 हा शो खूपच रंगात आला आहे। या शो मध्ये एकूण 16 स्पर्धकांनी प्रवेश घेतला होता। यापैकी पुरुषोत्तम दादा पहिल्याच आठवड्यात घराबाहेर पडले। यानंतर दुसऱ्या आठवड्यात कोण बाहेर जाणार याची उत्सुकता प्रत्येकाच्या मनात होती। परंतु दुसऱ्या आठवड्यात रितेश देशमुखने एक नवीन ट्विस्ट सदस्यांना सांगितला। बिग बॉस मराठीच्या घरातून दुसऱ्या आठवड्यात कोणीही बेघर झालं नाही। मात्र दुसऱ्या आठवड्यात नॉमिनेट झालेले सदस्य तिसऱ्या आठवड्यात सुद्धा तसेच नॉमिनेट राहिले। यानंतर बिग बॉसने 50,000 बीबी करन्सी खर्च करून अभिजित आणि अरबाज या सदस्यांना पॉवर कार्ड खरेदी करण्याची मुभा दिली होती। यानुसार अभिजितने पंढरीनाथ कांबळे तर अरबाजने निक्कीला सेव्ह केलं। याशिवाय टास्क जिंकल्यामुळे वैभवने घनश्यामला सेव्ह केलं आणि अभिजितला नॉमिनेट केलं आहे। घरातील नवनवीन ट्विस्टमुळे अखेरीस या आठवड्यात योगिता, सूरज, अभिजित सावंत आणि निखिल दामले हे 4 सदस्य नॉमिनेट आहेत। यांच्यापैकी बेघर कोण होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्र टक लावून पाहत आहे। सूरज चव्हाणचा खेळ आणि त्याला प्रेक्षकांकडून मिळणारा पाठिंबा पाहतो तो या आठवड्यात देखील सेफच असेल। अभिजित सुद्धा घरात पहिल्या दिवसापासून चांगला खेळ खेळत आहे। तसेच योगिताने उत्तम टास्क परफॉर्म करून या आठवड्यात घरी जायची मागणी केली होती, तरी सुद्धा तिच्या चान्स कमीच आहेत। निखिल खेळात म्हणावा तेवढा सक्रिय नाही, त्यामुळे योगिता आणि निखिलवर नॉमिनेशनची टांगती तलवार आहे। आता यांच्यापैकी कोण घरी जाणार हे भाऊच्या धक्क्यावर आज रात्री स्पष्ट होईल। पण त्यापूर्वी समोर आलेल्या एका प्रोमोमुळे निखिल एलिमिनेट झाल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे। तर मंडळी, तुमचे यावर काय मत आहे? कुठला स्पर्धक आज घराबाहेर जाईल? नक्की कमेंटमध्ये सांगा। धन्यवाद।